आणि या देशातला सर्व बहुजन इतर विखुरलेल्या देशांना राहतो. या देशातले नागरिक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, नंतर नागरिक बनले. कारण संविधान नंतर आलं, मतदार यादी आधी तयार झाली. चू आयोग जे आहे आपलं की 5 कोटीचं मतदान झालं आणि 2.5 कोटी मतदान जास्त मोजलं. जोपर्यंत आपल्या पायातलं खेटर आणि जोडा काढून यांच्या थोबाडात मारत नाही. आणि मग राहुल गांधींनी तेजस्वीला कसं हे केलं, अरे हे काय, हेच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा करतील. म्हणजे पहलगामचा हल्ला झाला हे महाराज सौदी अरेबियामध्ये होते, नॉन बायोलॉजिकल. हे सौदी अरेबियातून आले, डायरेक्ट बिहारमध्ये प्रचाराला गेले. बिहार मधला प्रचार संपला, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, हे गेले निघून भूतानला. म्हणजे पहलगाम ते लाल किल्ला 2 हल्ल्यांमध्ये झालेली ही निवडणूक. तू संघाच्या शाखेत कधी गेलाय का? म्हटलं नाही गेलो. म्हणजे मग तू कसं काय संघावर बोलणार? म्हटलं उकिरडा सुद्धा विलोभनीय दिसतो, फक्त नजर डुकराची हवी. कार्यक्रम आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण प्रमुख वक्ते म्हणून राजू परुळेकर यांना बोलवलंय आणि माझ्या सकट आपल्याला सर्वांना त्यांचं भाषण ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी फार बोलणार नाही हे आधीच सांगतो. पण अनेक अर्थांनी आज एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून आणि त्या विषयावर मी पुस्तक लिहितो आहे ऑलरेडी. कोविडच्या काळामध्ये म्हणजे मी ज्या वेळेला नाशिकला मी माझी नोकरी वगैरे सगळा प्रकार तो नाशिकच्या लोकांना माहिती आहे. तर मी नाशिकला आलो आणि आल्यानंतर काय करायचं, कारण की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून काम केलं होतं आणि स्वस्थ बसवत नव्हतं. तर त्यावेळेला एक पुस्तक वाचण्यात आलं आणि मग माझ्या मनात कुतूहल आलं की भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली. आणि मग मी निवडणूक आयोगाच्या 1600 आर्काइव्हल फाईल्स या विकत घेतल्या आणि या कोविडच्या सगळ्या काळामध्ये त्या वाचत होतो, त्याच्या नोट्स काढत होतो, रडत होतो, हसं आनंद वाटत होता. असा सगळा त्या आर्काइव्हलचा हिस्ट्री होती. आणि इथं आज मुद्दाम सांगायची गोष्ट ही की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि 27 ऑगस्टला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना, कारण कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे चेअरमन होते, त्यांना पत्र लिहिलं की भारताची पहिली मतदार यादी तयार करायची आहे, कारण पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच घ्यायच्या आहेत. तर त्या 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवरती बनवायची आहे. आता हे सांगायचं म्हणजे कॉन्टेक्स्ट हा लक्षात घ्यायचा आहे याच्यातला की याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 प्रमाणे त्या 37 साली झाल्या होत्या आणि त्यातली निवडणूकची मतदार यादी इलेक्ट्रोल रोल हा क्वालिफाईड फ्रँचाईज होता की जो 21 वर्षाचा पदवीधर आहे, इन्कम टॅक्स पेयर आहे किंवा प्रॉपर्टी ओनर आहे असे पुरुष आणि अशा पुरुषांचीच पत्नी, आई किंवा मुलगी, एवढ्याच महिला आणि ब्रिटिश इंडियाची मतदार यादी म्हणजे भारत, पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश या 3 देशांची मिळून मतदार यादी बनली 2,92,00,000 मतदार. आणि 47 साली नेहरू म्हणतायत की 21 वर्षाचा प्रौढ ॲडल्ट फ्रँचाईजवरती मतदार यादी बनवा. तर देशात कोणालाच माहीत नाही की किती असतील. आणि या परिस्थितीमध्ये ही मतदार यादी बनवायला घ्यायची आणि तो संपूर्ण पत्रव्यवहार, त्या मिनिट्स ऑफ मीटिंग्स इतकं अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आहेत की नेहरूंनी रावांना पत्र लिहिलं आणि त्यांना लिहिलं की देशाची उभारणी इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे. इन्स्टिट्यूशन अस्तित्वात नाही अजून, म्हणून तुमची तात्पुरती नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन्स अशी करत आहोत, कारण इलेक्शन कमिशन नव्हतं. आज आहे, ते कसं आहे हे आपण पाहतो. आणि मग त्यांना सांगितलं की देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा की या 2 निकषांवरती मतदार यादी करायची आहे, तर संभाव्य अडचणी काय येतील हे आम्हाला आधीच सांगा. त्याच्यावरती रावांनी विचारलं की असं का करायचं. त्यावेळेला नेहरू म्हणाले की कालपर्यंत ऑब्स्ट्रक्शनिस्ट, अडथळे आणणारी ब्युरोक्रेसी ही आज अचानक सहकार्य करायला तयार होईल आणि कॉपरेटिव्ह होईल, अशा भ्रमात राहू नका. त्यामुळे संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच मागणं हे प्रीएम्प्टिव्ह असेल. उद्या लाल फितीत काही अडकायला नको, याचा लगेच निर्णय व्हायला हवा. आणि मग एक कोर ग्रुप बनवला गेला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव हा कोर ग्रुप बनला जो दर आठवड्याला एकदा भेटायचा. देशभरामधून पत्र यायला सुरुवात झाली. प्रशासकीय यंत्रणेकडून यायला सुरुवात झालीच, कारण एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं, पण प्रशासकीय यंत्रणा ब्रिटिशांनी निर्माण केली होती, त्यामुळे त्यांचीही पत्र येत होती. या देशातल्या नागरिकांची, संघटनांची, पक्षांची, ऑर्गनायझेशन्सची वेगवेगळ्या अशी पत्र येत होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पत्र यायला लागलेली होती आणि
त्या संपूर्ण पिरियडमध्ये त्याचं एक वेगळं रजिस्टर आहे. त्याच्यात 7,92,000 पत्रं आली. आलेल्या प्रत्येक पत्राचं जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर दिलं गेलं आणि ते अत्यंत स्पेसिफिक उत्तर दिलं गेलं. जी काही शंका विचारली आहे, जो प्रश्न विचारला आहे, जी सूचना केली आहे, जे मत मागितलं आहे त्याबद्दलचं स्पेसिफिक उत्तर. आज जी सरकारी पत्रं असतात तसं नाही की तुमचे पत्र मिळाले, संबंधित विभागाला पाठवले, टाटा, असं नाही. स्पेसिफिक उत्तरं पाठवली गेली. आणि मुंबई प्रांत त्यावेळेला होता आणि मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, त्याच्यानंतर पेव्हमेंट ड्वेलर्स, मुंबईमध्ये फुटपाथवर राहणारे, चाळींच्या जिन्याखालती राहणारे किंवा चाळींच्या गॅलरीमध्ये राहणारे, हॉटेलांमध्येच नोकरी करणारे आणि तिथंच झोपणारे, अशांचं काय करायचं. त्याच्यावरती नेहरूंनी, त्या बैठकीत चर्चा झाली, नेहरूंनी त्याला उत्तर दिलं की आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक, ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. हे ऑक्टोबर 1947चा या देशाचा नेता सांगत होता, ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. त्याच्यानंतर 21 वर्षाच्या बाबत त्यांनी असं सांगितलं, या देशाच्या गावागावात वस्तीमध्ये दवंड्या पिटवा आणि ऑन द बीट्स ऑफ ड्रम हे अनाऊन्स करा की या 2 निकषांवर मतदार यादी बनवायची आहे. तर तुमचं वय कसं निश्चित करायचं हे तुम्ही आम्हाला सुचवा. आणि ही मिनिट्स वाचताना मी खूप रडलो होतो. त्याच्यावर राजेंद्र प्रसादांनी त्यांना विचारलं की हे जे दवंड्या पिटवणं वगैरे आहे हे खरंच करता येईल का. त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे करावं लागेल, कारण या देशातल्या बहुसंख्य लोकांनी लोकशाही नावाचा शब्द ऐकलाय, ती कशी असते हे त्यांना माहीत नाही. आणि आपल्या प्रशासनाचा माणूस ज्या वेळेला या देशातल्या गोर गरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाऊन त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा त्यांचं वाक्य आहे नेहरूंचं, द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील आणि त्या झोपडीत राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये आकांक्षा जन्म घेतील की अरे लोकशाही अशी असते ज्यात सरकार मला विचारतं आणि मी सांगेन त्याप्रमाणे सरकार काम करतं. आणि त्या ज्या झोपड्यांच्या दारामध्ये लोकशाहीबद्दलच्या आकांक्षा जन्माला येतील तीच लोक या देशातली लोकशाही टिकवतील. हे पुन्हा त्यावेळचा माणूस नेता सांगत होता. त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे पेव्हमेंट ड्वेलर्स आहेत ते जिथं असतात, ती चाळ असेल, ते हॉटेल असेल, ते जिन्याच्या खालती असेल, त्या एस्टॅब्लिशमेंटचा नंबर हाच त्यांचा घर क्रमांक समजा, पण त्यांना मतदार यादीत समाविष्ट करून घ्या. अशा अनंत अडचणी येत होत्या. महिलांची मतदार यादीमधली नोंद 37ची, ही निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी होती, तिचं नाव नव्हतं. आणि ज्या वेळेला महिलांना नाव विचारायला सुरुवात केली तेव्हा महिलांनी सांगितलं की आमचं नाव सरकारी अधिकाऱ्याला माहिती असणं काही गरजेचं नाही, आमच्या नवऱ्याला माहिती आहे तेवढं पुरेसं आहे. मग रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या. महिला काँग्रेसतर्फे जनजागृतीच्या मोहिमा, पदयात्रा या काढल्या गेल्या की या मतदार यादीतल्या नावासोबत तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत आणि पती हयात नसताना सुद्धा ते शाबूत राहावे यासाठी तुमचं नाव हवं. आणि मग महिलांनी नावं नोंदवायला सुरुवात केली. एका रिफॉर्म कमिशनरने असं विचारलं की मतदारसंघामधल्या ब्लॉकला घरांचे नंबर द्यायचे आहेत, ते पूर्वेकडून पश्चिमेकडे द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे द्यायचे. त्यावर नेहरूंनी त्या बैठकीत सांगितलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट या दिशांनी घरांचे नंबर द्या. पुन्हा ही चर्चा झाली. राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का करायचं, तर त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो आणि या देशातला सर्व बहुजन हा इतर विखुरलेल्या दिशांना राहतो. त्या पूर्वग्रही दूषित अधिकाऱ्यांनी यांना मतदार यादीतून वगळू नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती सर्व